काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचा उद्याचा भाजप प्रवेश काहीसा लांबणीवर पडलाय। पक्षप्रवेश मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतच व्हावा असा कैलास गोरंट्याल यांचा आग्रह आहे आणि त्यामुळे पुढील आठवड्यामध्ये देवेंद्र फडणवीस त्यांच्या उपस्थितीत त्यांचा भाजपात प्रवेश होणार आहे। संभाजीनगरच्या पाल गावात सिद्धेश्वर महादेव मंदिरामध्ये भाविकांची गर्दी उसळली आहे। भाविकांनी अभिषेक दुग्धाभिषेक करून शिवशंकराची पूजा केली। तसंच मंदिर प्रशासनाकडून भाविकांसाठी विशेष सुविधा देखील करण्यात आली। श्रावणच्या दर सोमवारी अशीच गर्दी होणार असल्याने मंदिर प्रशासनाने नागरिकांना सहकार्य करण्याचं आवाहन केलं। नांदेडमधल्या नरसी रस्त्याची दुरावस्था झाल्याचं पाहायला मिळत आहे। रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्यानं वाहनधारकांना जीव मुठीत धरून या ठिकाणी प्रवास करावा लागतोय। मात्र या रस्त्यावरून टोल वसुली सुरूच आहे। या रस्त्याची आधी दुरुस्ती करावी, त्यानंतरच टोल वसुली करावी अशी मागणी वाहनधारकांनी केली आहे। फडणवीस सरकारमधील 5 मंत्र्यांवर विविध प्रकारचे गंभीर गुन्हे झालेत, आरोप झालेत आणि या आरोपांच्या अनुषंगाने परभणीमध्ये युवक काँग्रेसनं अनोखं आंदोलन केलं। यावेळी 5ही मंत्र्यांचा राजीनामा घेण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे। जालन्यात क्रीडा शिक्षकाने 4 विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचा आरोप होतोय। या प्रकरणी गट शिक्षण अधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरून आरोपी क्रीडा शिक्षक प्रमोद खरात विरोधात पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणी पोलीस अधिक तपास करतात। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।